नमस्कार मंडळी, आजचा ब्लॉग आहे एक खास ट्रिपचा। आम्ही निघालोय कारने विठोबाच्या नगरीकडे म्हणजेच पंढरपूर येथे। सकाळी लवकर घरातून निघालो। खूप मुसळधार पाऊस चालू होता। त्या पावसातच आम्ही पुढे निघालो। गाडी चालवणे थोडं अवघड झालं होतं, पण विठ्ठलाच्या दर्शनाची आतुरता होती त्यामुळे त्याच्यावर सर्व सोपून आम्ही पुढे निघालो। तर आमच्या आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आमच्या प्रवासाचा अनुभव, विठोबा रुक्मिणी मंदिराचं दर्शन, चंद्रभागा नदीचं दर्शन आणि पंढरपूरमध्ये आपल्याला आणखीन काय काय पाहता येईल या सर्व गोष्टींची माहिती। चला तर मग सुरू करूया विठोबाच्या नगरीतला आमचा हा खास प्रवास। तुम्ही बघू शकता माझ्या मागच्या बाजूला वीर धरणाचं बॅकवॉटर आहे आणि पंढरपूरला जाताना लोणंद मार्गावरती एक छोटासा आता एक 2-3 ठिकाणी तुम्हाला असा स्पॉट मिळेल की तुम्ही पाण्याजवळ जाऊ शकता। छान सिनिक व्ह्यूज आहेत। माझं रिकमेंडेशन राहील की पाण्याजवळ जाऊन फोटोज वगैरे काढा, पाण्यामध्ये जाऊ नका कारण ते जीवाला धोकादायक आहे। पण फोटोज वगैरे काढायचे असतील तुम्हाला तर खूप सुंदर लोकेशन आहे आणि निसर्गरम्य ठिकाण आहे। तुम्ही छान निसर्गाचा आनंद काही क्षण थांबून ड्रायव्हिंगचा थकवा थांबवू शकता, घालवू शकता। खूप छान लोकेशन। गर्दीतून दर्शन टाळण्यासाठी आम्ही सकाळीच मंदिरात दर्शनासाठी गेलो। एक साधारण 6-6:30 वाजता आम्ही मंदिराजवळ पोचलो। इतक्या सकाळी मंदिराजवळ पोचल्यानंतरही आम्ही रांगेत लागली तेव्हा आमची रांग चंद्रभागा नदीच्याही पुढेपर्यंत जाऊन पोचली होती। तर रांगेत 2 तास उभे राहून आम्ही विठ्ठलाच्या दर्शनासाठी थांबलो होतो। मंदिरात मोबाईल नेण्यास परवानगी नसल्यामुळे आतून विठोबा आणि रुक्मिणी मातेचं दर्शन आपण इथे दाखवू शकत नाही, पण दर्शन झाल्यानंतर मनात जी शांतता होती तिची सर कशालाच नाही। तुम्ही जरूर जा आणि पायाच्या दर्शनासाठी जी वेगळी रांग आहे त्या रांगेतून जा। मोबाईल जमा करण्यासाठी तिथे बरेचसे सुविधा लॉकर्स वगैरे उपलब्ध आहेत। तिथे तुम्ही मोबाईल जमा करू शकता। अत्यंत कमी शुल्कामध्ये 5 रुपये 10 रुपये पर मोबाईल तुम्ही जमा करून ठेवू शकता। साधारण 2 ते 2.5 तास दर्शनासाठी लागतात सकाळी जर आपण गेलात दर्शनासाठी तर। पंढरपूरला आल्यानंतर विठ्ठलमौलीचं दर्शन तर आहेच आहे, त्याबरोबर अजून काय काय बघू शकतो आपण ते ह्या गोष्टी। पंढरपूर रेल्वे स्थानकापासून अगदी जवळच तुळशी वृंदावन नावाचं एक उद्यान आहे। पंढरपुराचं पंढरीनाथाचं दर्शन घेतल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही जरूर भेट द्या। खूप सुंदर जागा आहे। ते एंट्रीसाठी 15 रुपये मोठ्यांचं तिकीट आहे आणि लहानांना बहुतेक 10 रुपये तिकीट आहे। आतमध्ये प्रवेश करून केल्यानंतरच तुम्हाला एक विठ्ठलाची भव्य मूर्ती दिसते आणि त्याबरोबरच बाजूला लॉन वगैरे तुम्हाला इथे दिसून येतं। बागेत फेरफटका मारा आणि शांततेचा प्रसन्नतेचा खूप छान अनुभव घ्या। आम्ही आत्ता तुळशी वृंदावन या ठिकाणी आलेलो आहे, पंढरपुरामध्ये आहे आणि इथे भरपूर प्रकारच्या वेगवेगळ्या तुळशींचं असं वेगवेगळे विभाग त्यांनी बनवलेले आहेत। त्याचबरोबर मोगरा वगैरे अशाही बऱ्याचशा वेगवेगळ्या वनस्पती आहेत। छान एक विठ्ठलाची मूर्ती आहे इथे आणि वातावरण खूप प्रसन्न आहे। खूप प्रसन्न, इतकं म्हणजे की आम्हाला आल्याला इतकं प्रसन्न वाटलं, शब्दात सांगू शकत नाही। मागे बघू शकता माझ्या मागात एक तुळस आहे, त्याच्या बसायलाही छान आहे जागा, फिरायलाही आहे आणि मागे बघताय तुम्ही एक मोठं तळं आहे।
पुतळ्याबरोबरच वेगवेगळ्या संतांच्या इथे मूर्ती आहेत, बघू शकता माझ्या मागे. आणि त्या प्रत्येक मूर्तींच्या ठिकाणी संतांबद्दल छोट्या ह्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. खूप छान आहे इथे. म्हणजे जर पंढरपुरात तुम्ही येणार असाल तर अवश्य या ठिकाणाला भेट द्या. आणि तळामध्ये एका ठिकाणी कमळ वगैरे पण आहेत. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. पंढरपुरातील एक महत्त्वाचं धार्मिक व आध्यात्मिक केंद्र म्हणजे कैकाडी महाराज मठ. कैकाडी महाराजांचा भक्तिभाव, समाजसेवा, आध्यात्मिक उपदेश यामुळे लाखो भाविक प्रेरित होतात. या मठामध्ये दशावतार, विष्णू, ब्रह्मा, विष्णू, महेश, त्याबरोबर प्रभू श्रीराम, हनुमंत, आपले स्वातंत्र्य सैनिक, ऋषीमुनी, पुराणातील गोष्टी यांचा एक माहिती देणारी मूर्ती वगैरे यांनी खूप छान इथे स्थापन केलेल्या आहेत. ह्या मठाला तुम्ही भेट दिल्यानंतर आपल्या पुराणातल्या गोष्टी, स्वातंत्र्य सैनिक याबद्दल खूप छान माहिती मिळते. त्यामुळे लहान मूल सोबत असतील तर जरूर भेट द्या. संत तानपुरे महाराज हे विठोबाचे निस्सीम भक्त. त्यांचा मठ हा अध्यात्म, सेवा आणि प्रेम यांचे प्रतीक आहे. इथे येणाऱ्या भाविकांना अन्नदान, धर्मोपदेश व कीर्तनाच्या माध्यमातून सेवा दिली जाते. या मठामध्ये 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम यांच्या प्रतिकृती आहेत. ते दर्शन घेतल्यामुळे या मठामध्ये येणाऱ्या भाविकांना एक प्रकारे नवचैतन्यच मिळते. खूप सुंदर मठ आहे, जरूर भेट द्या. विठ्ठल मंदिरापासून जवळच संत गजानन महाराजांचं हे मंदिर आहे. खूप मोठ्या प्रांगणात पसरलेलं हे मंदिर. तिथे रामाचं मंदिर आहे, गजानन महाराजांचं मंदिर आहे, भक्त निवासाची सोय आहे, अन्नछत्राची सोय आहे. इथेही तुम्ही भेट देऊ शकता. खूप छान आहे इथे. विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळच ज्ञानेश्वर माऊली व भावंडे तसेच इतरही काही संतांचे मठ आहेत. त्यानंतर आपण गेलो चंद्रभागा नदीच्या किनाऱ्यावरती. चंद्रभागा नदीच्या स्नानाचे खूप महत्त्व आहे. विठ्ठल दर्शनाच्या आधीही चंद्रभागा स्नानाचं महत्त्व येते. वारकरी चंद्रभागेत स्नान करून पुढे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. अगदी मंदिराजवळ असलेली ही नदी खूप पवित्र आहे. आम्ही नदीत स्नान केले आणि बोटीमधून फिरण्याचा आनंद घेतला. छान वाटतं. निसर्गाच्या नदीच्या सानिध्यामध्ये खूप शांत आणि मन प्रसन्न होतं. तुम्हीही आस्वाद घ्या. यानंतर आम्ही आलो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी स्थापन केलेल्या श्रीराम मंदिरामध्ये. आतमध्ये असलेल्या गुरुजींकडून किंवा तिथल्या प्रशासकांकडून परवानगी घेऊन आम्ही मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो. संध्याकाळची वेळ असल्यामुळे आणि मंदिर बंद होण्याची वेळ असल्यामुळे आम्ही थोडी गडबडच केली. मंदिर आतमध्ये गेल्यानंतर खूप भव्य आहे आणि खूप शांत, छान, प्रसन्न वाटतं. प्रभू श्रीरामांची मूर्ती तर खूपच मनमोहक आहे. तुम्ही बघू शकता इथे. जिथे प्रभू श्रीराम आहेत तिथे कपिश्रेष्ठ हनुमंत कसा नसणार. श्रीरामांच्या मूर्तीच्या बरोबर विरुद्ध बाजूला हनुमंताचं छोटंसं मंदिर आहे, पण तिथे जाऊ शकता. मंदिराच्या मागच्या बाजूलाच असलेल्या खिडकीतून चंद्रभागेचं खूप मनमोहक दृश्य बघायला मिळतं. तेही तुम्ही बघू शकता. आणि अगदी ह्या मंदिराच्या बाजूलाच ग्वाल्हेरचे सिंधिया यांनी स्थापन केलेलं द्वारकाधीश हे श्रीकृष्णाचं मंदिर आहे. तिथेही आपण जाऊन दर्शन घेऊ शकतो. ही झाली पंढरपूरमधली ठिकाणे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि विविध ठिकाणी जिथे आपण भेट देऊ शकतो.
तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला प्रतिक्रियांमधून कमेंट्समधून जरूर कळवा. आवडले असल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आमच्या नवीन असलेल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगसकट. जय रामकृष्ण हरी.